सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. व तथास्तु कल्चर अकॅडमी यांच्या वतीने सर्व सांगलीकरांना, महाराष्ट्राला आणि सर्व जगाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती का? हो मामा, सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती का? सावित्री फुले नसते तर पोरगी शिकली असती का? सावित्रीबाई फुले नसतील तर पोरगी शिकली असती का? तर माझा परत याचा उद्देश हाच आहे. रामदासजी ऑटो फाउंडेशनच्या वतीने हाच माझा उद्देश आहे की मी परत यासाठी आलो आहे की आज सुद्धा आपल्या घरोघरी, आपल्या आजूबाजूला बालविवाह होतात, तर ते थांबले पाहिजेत. आज ही मुलीला, म्हणजे आजच्या आधुनिक सावित्रीला, आधुनिक जिजाऊला, आधुनिक आईला गर्भातच मारलं जातं, तर ती स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. जोपर्यंत मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत मुलीच्या लग्नाचा विचार तुम्ही केला नाही पाहिजे. यासाठी मी परत आलेलो आहे. तर मंडळी, रामदासजी ऑटो फाउंडेशनच्या वतीनं जाता जाता एवढाच संदेश घेऊन जावा की मुलीचा बालविवाह करू नका, स्त्री भ्रूण हत्या थांबवा. आणि जर मुलीला नवऱ्याचा जात होता, बाहेर कुणाचा जात होत असेल तर भारतीय संविधानामध्ये त्यांच्यासाठी सर्व कायदे लिहिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी भारतीय संविधानाची सुद्धा अंमलबजावणी केली पाहिजे. मी सर्व महामातांचे नाव घेतोय, तुम्ही फक्त विजय असो म्हणायचं आहे. काय म्हणायचं तुम्ही? महापुरुष आणि महामातांचे नाव घेतोय. आधुनिक सावित्री म्हणजे तुम्हाला आई पाहिजे, बायको पाहिजे, प्रियशी पाहिजे, नाही का, आजी पाहिजे, मावशी पाहिजे, पण मुलगी नको आहे. तर मुलगी जन्माला आलीच पाहिजे, कारण मुलगी जोपर्यंत जन्माला येत नाही, जिजाऊ जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय घडू शकत नाही. पण आजच्या जिजाऊला गर्भातच मारू नका, हा संदेश होता तथास्तु कल्चर अकॅडमीचा. तर मी आता घोषणा देतोय, तुम्ही फक्त ना विजय असो म्हणायचे. न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.